घटना झाली ती अतिशय दुर्दैवी आहे आणि याच्यामध्ये कंपनी मालकाचा त्या ठिकाणी दोष आहे। कंपनी मालकाने कोणत्याही प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली नव्हती। 2025 मध्ये त्या ठिकाणी घटना झाली होती, तेव्हा त्यांना सूचना करण्यात आलेली होती की सगळ्या प्रकारच्या व्यवस्था केल्याशिवाय आणि जे मजूर त्या ठिकाणी कामावर येतात त्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षण दिल्याशिवाय त्यांना त्या ठिकाणी कामावर लावू नये। कारण की हे अतिशय दुर्दैवी घटना जी आहे ती कालची आहे आणि म्हणून माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे की कंपनी मालकावर मनुष्य वधाचा त्या ठिकाणी गुन्हा दाखल केल्याशिवाय दुसरा कोणताही त्या ठिकाणी त्याला सवलत देण्यात येऊ नये। त्याच्यावर तो गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जे मृत कुटुंब आहे त्यांच्या कुटुंबियांना 75 लाख रुपयाची मदत दिली गेली पाहिजे। जे दवाखान्यामध्ये आहेत तेही मरणासन्न अवस्थेमध्ये काही पेशंट आहेत, त्यांनाही त्याच पद्धतीची मदत त्या ठिकाणी दिल्या गेल्या पाहिजे आणि जे जखमी आहेत त्यांनाही 25 लाख रुपये त्या ठिकाणी दिल्याशिवाय आज या दुर्घटनेच्या संबंधामध्ये माननीय पालकमंत्री महोदयांनी जी मीटिंग बोलावलेली आहे, माझा त्यांना विनंती आहे, शासनालाही विनंती आहे, ही मदत जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही आणि कोणत्याही प्रकारची प्रक्रिया होऊ देणार नाही। काय मदतीची अपेक्षा 75 लाख रुपये त्याच्या कुटुंबाला दिले पाहिजे आणि जे दवाखान्यामध्ये जे काही किरकोळ जखमी आहेत त्यांना 25 लाख रुपये दिले पाहिजे। खरं तर ही सर्व हानी भरून न निघणारी आहे। त्याच्याकरता शासनाने आता एसओपी त्या ठिकाणी जाहीर केली पाहिजे आणि प्रत्येक कारखान्याला त्या ठिकाणी अशा प्रकारच्या सूचना केल्याशिवाय आता हा कारखाना सुरू होणार नाही, अशा प्रकारचं शासनाने निर्णय केला पाहिजे। कारखाना बंद ठेवायला पाहिजे, बिलकुल बंद ठेवायला पाहिजे। सगळ्यात महत्वाचं हे सगळं परमिशन कशी मिळते याच्यावर एक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। सातत्याने घटना घडताय, 3-4 वेळा राज्य सरकारचे अधिकारी सांगतात की केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये येतात, केंद्र सरकार सांगते की राज्य सरकारचं लक्ष नाही आहे, एकामेकावर ढकलण्याशिवाय दुसरं काम त्या ठिकाणी नाही आहे। परंतु एक गरीबाचा कुटुंबाचा नागरिक त्या ठिकाणी जो मजुरी करण्याकरता येतो तो काय मरण्याकरता यांच्याकरता कारखाने आहेत का, हा माझा प्रश्न आहे। आणि म्हणून त्यांना हे अशा प्रकारचे त्या ठिकाणी कारखाने चालवायचे असतील तर ती शासनाने जी एसओपी तयार केलेली आहे त्या एसओपीच्या माध्यमातून त्याच्यावर निरीक्षक ठेवले पाहिजे। एवढे मोठे मोठे कारखाने 40-40 हजार मजूर त्या ठिकाणी काम करतात आणि शासनाचा कोणी अधिकारी त्या ठिकाणी राहत नाही, ही बाब बरोबर नाही आहे। लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे। अंत्यसंस्कार कधी होणार आहे, मदत मिळेपर्यंत तुम्ही होऊ देणार नाही? मदत मिळेपर्यंत मी नाही होऊ देणार। भाऊ त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स नव्हती, अग्निशामक नव्हतं, हे काहीच व्यवस्था काहीच अपेक्षित नव्हती, आहे। काहीच एवढा मोठा एक्सप्लोजिव्ह असताना हे सगळं अपेक्षितच आहे, बिलकुल काहीच नव्हते त्या ठिकाणी आणि 12-12, 13-13 किलोमीटर अंतरावर त्या ठिकाणी त्या स्फोटाचा आवाज होतो। त्यांनी 2 दिवस जो पहिले माल तयार केला होता तो माल त्याच ठिकाणी होता, नाही तर एवढा मोठा स्फोट होत नाही त्या ठिकाणी।